एकदा आपण पटकन पडद्यावर पाहणार आहोत की एसआयटी स्थापन करावी लागेल इतकं हे प्रकरण गंभीर झालंय। अशा तक्रारी काय आहेत? जरांगेंचं आंदोलन की कमाईचा अड्डा असं या तपशिलाचं शीर्षक आहे, कारण तशाच प्रकारचा तपशील हा यातून बाहेर येतोय। जरांगेंच्या आंदोलनाच्या निमित्तानं बेहिशोबी पैशांचा वारंवार वापर होतोय असं सांगितलं गेलं। खबरदारीचा उपाय म्हणून ज्या वेळेला इंटरनेट सेवा बंद केली गेली होती त्यावेळेला राजेश टोपे यांच्या साखर कारखान्याजवळच्या ग्रीड मधून सभास्थळी आणि अंतरवली सराटी इथं विशेष केबल टाकून इंटरनेट पुरवलं गेलं। इंटरनेट पुरवणं हा एक वेगळा मुद्दा आहे, पण उच्च वाहिनीचं इंटरनेट केबल कनेक्शन आणि त्या जोडणीसाठी 20 लाख रुपयाचा खर्च केला गेलाय। विशेष इंटरनेट जोडणीचा वापर हा सोशल मीडियाद्वारे माहिती राज्यभरामध्ये पसरवण्यासाठी झाला। म्हणजे एका बाजूला राज्य सरकार इंटरनेट सेवा थांबवून तेढ निर्माण न व्हावी याच्यासाठी प्रयत्न करत होता, दुसऱ्या बाजूला राजेश टोपेंचा कारखाना हा 20 लाख रुपये खर्च करून उच्च दाबाची इंटरनेटची सेवा उपलब्ध करून देत होता। आता यानंतरचा जो आरोप आहे तो अधिक गंभीर आहे आणि हा तपशिलातला भाग आहे जो राज्य सरकारकडे पोहोचवलाय, तो आपण आता वाचणार आहोत। हॉटेल हरिओम वडीगोद्री फाटा इथं आहे। या हॉटेल हरिओम मध्ये आरक्षण समर्थकांच्या खाण्यापिण्याचं बिल 87 लाख रुपये झालेलं आहे आणि हे 87 लाख रुपयाचं बिल अदा केलं गेलेलं आहे। म्हणजे थोडक्यात हरिओमला बिल भरलं गेलेलं आहे। कोणी भरलं हे बिल? हे 87 लाख रुपये कुठून आले याचाही प्रश्न उपस्थित होतो। हॉटेल हरिओम हे इथं गेवराई, बीड, अंबड, घनसावंगी, जालना, पैठण आणि छत्रपती संभाजीनगर अशा तालुक्यांमधून आरक्षण समर्थकांची वर्दळ असते। त्यांची बिलं कोण भरतंय हा मुद्दा आहे आणि इथेच आता चर्चेत आणखीन एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट येतो, नवं वळण येतंय। गंभीर तपशील आहे हा, तो आपण अत्यंत बारकाईनं पाहायला हवा। तो तपशील असा आहे की गोदा पट्ट्यातले वाळू तस्कर हे जरांगेंच्या आंदोलनाच्या पाठीशी आहेत अशा तक्रारी आणि अशी माहिती राज्य सरकारकडे पोहोचली आहे। हे तस्कर नक्की काय करतायत तेही पहा। पोलीस ज्या वेळेला आंदोलनाच्या मुळे कायदा सुव्यवस्था राखण्यात गुंतले आहेत त्यावेळेला हे वाळू तस्कर सक्रिय झालेले आणि या वाळू तस्करांनी आंदोलनाच्या आडून गोदावरीतील अवैध वाळू उपसा सुरू केलेला आहे। हे केवढं मोठं पर्यावरणाचं नुकसान आहे हे आपल्याला लक्षात घ्यायला हवं। वाळू उपसणाऱ्या बोटी, पोकलेन, मशीन, टिप्पर अशा वस्तूंची अचानक मोठी खरेदी ही आंदोलन घडणाऱ्या परिसरात झालेली आहे। तसे अनेक आर्थिक व्यवहार आता तपासणीच्या चौकटीत येणार आहेत, किंबहुना ते आधीपासूनच नजरेच्या टप्प्यात होते। आता इथला एक आणखी महत्त्वाचा तपशील तो म्हणजे वाळू तस्करीशी संबंधित काही कुख्यात माणसं ही सातत्यानं जरांगेंच्या आजूबाजूला वावरत असतात। अजय बारसकरांनी हा एक गंभीर आरोप केलाय आणि त्याची तात्काळ चौकशी होणं अपेक्षित आहे, कारण जर वाळू तस्करांच्या माध्यमातून पोलिसांना अंधारात ठेवत वाळू तस्करी राज्यात होत राहिली आणि त्यासाठी आरक्षणाच्या आडून हे सगळे उपद्व्याप होत असतील तर हे आपल्या राज्याला परवडणार नाही। हे पर्यावरण दृष्ट्या सुद्धा घातक आहे। त्याचातला महत्त्वाचा मुद्दा आता आपल्या समोर आहे, तोही आपण नीट पहा। वाळू तस्करीतून झालेल्या कमाईचा वापर आरक्षण आंदोलनाला बळ देण्यासाठी केला जातो आहे। कशा पद्धतीने बळ देण्यासाठी? तर जरांगेंच्या पुढे मागे ज्या गाड्यांचा ताफा फिरतो त्यातल्या बऱ्याचशा गाड्या या वाळू तस्करांच्या असतात। इतकंच नाही तर फुलं उधळण्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात हीच माणसं जेसीबी, फुलं यांचा खर्च करताना दिसतात। जरांगे पाटील यांच्या मेहुण्यानं देखील वाळू तस्करांच्या मदतीसाठी आणि वाळू तस्करी करण्यासाठी 27 डंपर खरेदी केले आहेत असंही बारसकर सांगतात। या निमित्तानं हा तपशील समोर येतोय आणि यातला तपशील आपल्याला चर्चेत घ्यायचा आहे। अंतरवली सराटीच्या आंदोलनाच्या मागे काही समाजविघातक शक्ती आहेत आणि राजकीय व्यक्ती आहेत, हे या संपूर्ण तपशिलातून समोर येतं आहे।